म्हणून आम्ही हिकली नाही मी हाय गायच म्हणणार हाय गायच तसं निवळ फालतूगिरी. आम्ही म्हणलं ना तुझा विचार बघ म्हणून त्याचे विचार मी सांग. हाय गाइस वेलकम टू माय व्लॉग. हाँ ये कर लो पहले. ती कुठं बघता म्हणून ब्लॉग जाळून बाय परत एकदा घे. तर गाईज मी तुम्हाला कॉन्टॅक्ट द्यायचा विसरलो. तुझा वाढदिवस आणि आहे. तसं हळू का बोलतोस रे घरात? हॅलो असं असा आवाज असा कसा असा खणखणीत असायला पाहिजे. आलं इथं असा कसा आहे मारतोस बघ या पोरगीला. यश मठाधिकारी नाही नाही तू विश केलं नाही. अरे फोटो 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 म्हणतोय का? ज्यांना दिसलं गेलं त्यांनाच केक करायचं. गाईज परत तीच टीम तयार झालेली आहे जी पहिल्या व्लॉगला होती. पहिला मला ये बंधन तो प्यार का बंधन है. काय की सूरज कभी दूर फिरते कंदा कभी दूर. इथं टाइमपास चालू आहे प्रत्येक वेळी हाय गाईज मी स्टार्ट कशाला करायला पाहिजे. तो व्लॉग आम्ही एंड केला नव्हता म्हणून आम्ही हिकली नाही मी हाय गायच म्हणणार हाय गायच हाय सरळ बाबा तेवढं. हाय गायच. काय सांगा लवकर. परत वेळ गेला तर स्वतः सगळं जाऊयात मग. चल तिथं इथं कुठं बसणार सांग. चल आंबाई गाडवेला असते. बाई गाडव हॅपी बर्थडे म्हणाल लॉग मध्ये येऊ दे. हे होय होय आलेला आहे. हा ब्लॉग गेलो की बसा मध्ये दोन टाळ घेऊन एक मी आली तुम्हाला असं वाटत असेल मी फोटो काढा. नाही 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 व्हिडिओ करायला लागलाय. फोटो पण काढू शकतो. आम्ही हे फोटो बद्दल तुला काय म्हणायचं. फोटो करत असेल निवळ फालतूगिरीचे प्रकार असतात की नाही ते सगळे प्रकार सोडून नवीन शर्ट वर आलेस पण तू हे बोल. नवीन प्रकार काढला फालतूगिरीचा. असंच उभा राहील असंच. तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये कुठंही बघा प्रत्येक व्लॉग मध्ये बघा पण असंच उभारले ते ह्याच पद्धतीने इकडे झाला. नाही असं करा. आम्ही बघितलंच काय आंधळी कोशिंबीर काय आलत घरात. पडदा पाडलाय. अरे पडदा टाकला मी भिलो रे. हा येस चला. नाही रे आम्ही. One eternity later. Happy birthday to you. Happy birthday dear Luna. Happy birthday to you. चार मार्क केली. Guys, तुम्हाला कळालंच असेल पण हिचा वाढदिवस आहे तरी पण मी सांगितलं. ब्लॉग मध्ये जाणार आहे. जरा विचार करून बोला. पहिला कॅमेरा उघडल्यावर नाही तो एडिट करताना डिलीट करा. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा तर माझ्या व्लॉग मध्ये तुम्ही नवीन आहे म्हणजे
पहिल्यांदा आला खरा इंट्रोड्यूस झाला नाही तर तुझं इंट्रोडक्शन दे पहिल्यांदा मला. तुझं नाव काय सांग? किती वेळा इंट्रोडक्शन ब्लॉग मध्ये आणि तुझ्या ही बोलल्या आय थिंक क्लास ब्लॉग मध्ये. माझं नाव माहित नाही तुम्हाला. माझं नाव म्हणून कसं कसं मी सांगितलं चौका मेंढराचं माझं. आणि गाईज हाच तो मुलगा ज्याच्या श्वेता बोललेली की पाय नाही तोंड पण म्हणून. ज्याला आता भूक पण आवडत. पण आणि तो मुलगा बर्थडे असेल पण फक्त झोपेतून उठून आला. टी-शर्ट घालून 1700 प्ले ग्रुपचा. तर गाईच मी खातो आणि तुम्हाला भेटतो नंतर. ते कशाला सांगायचं. काय मी माझ्या फॅन्सला सांगणार ब्रो. सांग. सॉरी फॅन मेरी फॅमिली आहे वो फॅमिली. काय काय बर्गर मध्ये काय आलू टिक्की आणि व्हेजेस मेयोनीज फोकस चीज. झालं. हा परत सांग. उघड नाही उघडणार. मी केचप घातलंय. आलू टिक्की नाही आहे क्रिस्पी व्हेज आहे. पण आलूची टिक्की असते ना तर हम्म. कसली टिक्की आहेत त्या. व्हेजची टिक्की आहे त्या. आम्ही सारखं बाहेरचं खात नाही. घेतले गाईची काय तर आपल्याला स्टोरी सांगणार. आम्ही म्हणलं ना तिचा विचार बघ म्हणून त्याचे विचार मी सांगते आता. परवा मी ना हिच्या बर्थडे दिवशी स्टोरी बघायला लागलेली आणि पण मला माहित नव्हतं का पोरग्यानं ना आमच्या इथला पळून जाऊन लग्न केलंय. हिनं कशावरून गेस केली असेल. त्या नवरीच्या हाताच्या मेहंदीवरून हिने गेस केली की ह्यांनी पळून जाऊन लग्न केलंय. शेती मुरलेली आहे. श्वेते तू एक ताकद बोला रिप्लेस कर. आपण नवीन सिरियल तयार करायचं आपण. हा तेवढ्याशा त्या गोष्टीवरून फक्त एवढं असं मध्ये गोल आणि असं छोटीच मेहंदी काढलेली. मला म्हणतात पळून जाऊन केलं बघा. म्हटलं नाही नसेल म्हटलं एवढं पाठीमागं सगळं झगामगा वगैरे म्हणजे असं डेकोरेशन तर नव्हतं. म्हटलं काय नसणार केलं आणि नंतर मला कळालं तर खरंच पळून जाऊन केलेलं. विचार सांगणार जर ही बाई इंडस्ट्रीमध्ये उतरली एक ताकद पूर्ण मागे टाकणारी. कोण एकटा का कोण. तू वकील का होत नाहीस. हे तू वकील का होत नाहीस. कोण एकटा का. आता वकील काय लग्न केलं शोधत असतं. पण असं कळते ना तुला खरं खोटं. नो 6 म्हणाल शिक हा म्हणाल शिक असू दे म्हणाला शिक. 6th सेन्स चांगला आहे असं म्हण. फार काय आता माझी एडिटिंग संपली गाईज आणि जसं की मी काय विसरतोय एंडिंग करायला यावेळी पण विसरलो त्यामुळे एंडिंग करायला परत यावं लागतं. तर काय नाही गाईज त्यानंतर मी घरी आलो 7-7:30 वाजता. त्यानंतर काय असंच बोलत बसलेलो आणि पोरींची गॉसिप गाईज तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी सगळं घेतलं नाही. ते नंतरचं जेवढं आहे आय होप मला आवडलं असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा गाईज. प्लीज कॉमेंट करा. सांगा मला व्लॉग तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय. तुमच्या प्रतिक्रियाच मला कामी येणार आहेत पुढे जाऊन. त्यामुळं करा प्लीज. आणि जे कोण म्हणतात मी हळू आवाजात बोलतो व्लॉगमध्ये माझे मित्र बोलले सो कॉल्ड माझे मित्र जे खूपच चांगले आहेत सांगतो तुम्हाला काय. ती वाजलीत बघा गाईज 1:15 वाजलाय 1:15. त्यामुळं मी हळू बोल कारण घरातले सगळे झोपलेत. आता मी मोठमोठ्यानं ओरडा लागलो तर कसं व्हायचं नाही. 1:15 वाजलाय त्यामुळे दाखवायसाठी हा फोन घेऊन बसले. चला गाईज बाय गुड नाईट आणि कॉमेंट करायला विसरू नका प्लीज गाईज. बाय बाय गुड नाईट.